गोल्ड म्युच्युअल फंड की फिजिकल गोल्ड? हां, गोल्ड म्युच्युअल कारण फंड. त्याचे ते गोल्ड सायन्स काय बरोबर. त्याला आपण म्हणतो डिजिटल गोल्ड. डिजिटल गोल्ड डिजिटल गोल्ड नेहमीच माझ्यासाठी प्रेफरेबल आहे. प्रेफरेबल का बरं? कारण की ते जास्त लिक्विड आहे. म्हणजे मी उद्या एक क्लिक केलं की ते विकलं जाऊन माझ्या बँकेत येणार आहे आणि त्याची व्हॅल्यू पण फिजिकल गोल्ड एवढीच वाढणार आहे. पण ते फील आजकाल लोक म्हणजे feel नाही बरोबर मिळणार आहे. ना पण मग. असं किती वेळा तुम्ही घेऊन ते हात लावता त्याला Point किंवा आहे. बघता. आता ज्वेलरी पण आजकाल फार तरुण लोकांना त्याचं अट्रॅक्शन राहिलेलं नाहीये. त्याचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा ते आपण विकायला जातो, रेअरली विकायला जातो, जेव्हा गरज अगदीच पडेल तेव्हा जातो, जाणंच तेव्हा त्याची घट लावतात, मेकिंग चार्जेस, असं ते ज्वेलरी आणि ह्याच्यात बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतो. अजून ते कॅरी करण्याची रिस्क पण असते की ते चोरीला जाऊ शकतं, बरोबर. काही होऊ शकतं. त्यापेक्षा मी स्वतः प्रेफर करतो की डिजिटल गोल्ड असावं. ज्यांना ऑफकोर्स म्हणजे समोर असणं जास्त इम्पॉर्टंट वाटतंय त्यांच्यासाठी ते कम्फर्टेबल नाही असतील का तर काही हरकत नाही. एक्झाम्पल असं घेतलं की खिशाचे 5,000 रुपये असतील हम्म. तर आपण ते खर्च करायचा विचार करतो. बरोबर ऑनलाईन 5,000 रुपये आपण कधी क्लिक करून खर्च बरोबर. करतो. ते गोल्ड होऊ शकतं की लागेल ते हाय गोल्डचं काढून घेऊ आपण. तसं आपल्याकडे जर फिजिकल नको हे नको मोडायला हा, हा, हे होणार आहे. बरोबर. हा ऍक्च्युअली चांगला पॉईंट आहे. जर फायनान्शियल डिसिप्लिन एवढा चांगला नसेल की तुम्ही पटकन विकताय तर नक्की तुम्ही भरपूर गोल्डच्या विटा विकत घ्या आणि ते परवडतं ते जास्त मला. परवडेल. फायनान्शियल डिसिप्लिन डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्ड पेक्षा जास्त महत्वाचं आहे.